लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, बँकेचा SMS आता तपासा, तिचा हप्ता जमा होणार आहे। महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर, लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 3 एप्रिल शुक्रवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे हस्तांतरण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्हाला मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची चिंता लागलेली होती, तर अखेर तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे हस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचा आज 3 एप्रिल शुक्रवार 100% घोड सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींना, मागच्या 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगण्यात आलेलं होतं की महिना संपल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात येईल, तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना, आका मार्च महिना संपून गेला तरी पण तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये आलेले नव्हते, त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या। तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आणि बहिणींच्या खात्यामध्ये महिना संपल्यामुळे हप्ता जमा करण्यासाठी आजपासून या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। आज 3 एप्रिल शुक्रवार आहे, तर आज पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। उद्या 4 एप्रिल शनिवार आहे, तर उद्या टोटल मिळून 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होतील। परवा दिवशी रविवार आहे, डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट सोमवारी परत एकदा पैसे येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज 3 एप्रिल शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे, तर या जिल्ह्यांची यादी, तालुक्यांची यादी, गावांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, या जिल्ह्यांमधील तालुक्यांमध्ये तुम्ही राहत असाल, तालुक्यांमधील या गावांपैकी तुमचं गाव असेल, तर तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होऊन जातील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना, आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकर मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। डीबीटीचं बटन दाबल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात। मागच्या 2 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला होता की आम्ही बहिणींच्या खात्यामध्ये पुढच्या 2 दिवसांमध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडत आहोत। आणि बघा लाडक्या बहिणींनो, आजपासून खरंच सुरुवात झालेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। तर एकंदरीत आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना, तुमच्या खात्यामध्ये फक्त लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता सोडण्यात येत नाही, यासोबत तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये प्लस तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे पैसे सुद्धा सोडण्यात येत आहेत। म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वितरित होत आहेत। बँकांकडे गॅस कनेक्शनचे पैसे वितरित करण्यासाठी पैसे पाठवण्यात आलेले होते, आता या बँकांच्या माध्यमातून गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येत आहेत। तर एकंदरीत गॅस कनेक्शनचे पैसे किती आणि कोणाला सोडण्यात येत आहे याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहत राहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये जमा होत असतो, परंतु मार्च महिन्याच्या शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये हे पैसे जमा झालेले नव्हते। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आका मार्च महिना संपून गेलेला होता। आता या ठिकाणी पाहायला गेलं तर एप्रिल महिना सुरू होऊन आता 3रा दिवस उलटलेला आहे, त्यामुळे उशीर झालेला होता। उशीर झाल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी आता
आता हे पैसे जमा केले जात आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू होती, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यासाठी अडचणी येत होत्या. यासोबत सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार होता. सरकारला दुसऱ्या योजनांचे पैसे सुद्धा सोडायचे असतात, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता थोडासा उशिरा येत असतो, परंतु पैसे हे 100% सोडले जात असतात. कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होत नसतो. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर राज्यातील भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांची केवायसी अर्धवट राहिलेली आहे. काही लाडक्या बहिणींची केवायसी झालेली नाही, काहींची चुकलेली आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे, कारण आता केवायसीची तारीख वाढवण्यात आलेली आहे. ही केवायसीची तारीख किती दिवसांमध्ये या ठिकाणी आता संपणार आहे त्याविषयी माहिती आपण देऊन टाकतो. परंतु सध्याच्या स्थितीला मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून जात आहे, कारण आज सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडण्यात येत आहेत. तर आज किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे वितरण केले जात आहे त्याविषयी महत्त्वाची माहिती देऊन टाकतो. परंतु आज सर्व मिळून किती पैसे, म्हणजेच फक्त मार्च महिन्याचे पैसे का यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येत आहेत याविषयी आपण माहिती पाहत आहोत, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पाहत चला. बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता हा बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी सरासरी 3700 कोटींचा निधी मंजूर केला जात असतो. बघा विचार करायला गेला तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला आहे. तर या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी सुद्धा 3700 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. त्याच पद्धतीने आता मार्च महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. तर याच्यासाठी सुद्धा 3700 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. 3700 कोटींच्या चेकवरती फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सही करण्यात आलेले होते आणि हा चेक बँकेकडे पाठवण्यात आलेला होता. तर या बँकांच्या माध्यमातून आज पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडत असल्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे, कारण भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी चिंतेमध्ये होत्या. लाडक्या बहिणींना कुठेतरी वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे, परंतु लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना काय बंद होणार नाही. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने असा विचार करायचा नाही की लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे. आता बघा लाडकी बहिणींनो, या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद झालेला नाही. बघा थोडासा उशीर झालेला आहे, परंतु यापुढे उशीर होणार नाही असा शब्द फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींना, देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू होते, म्हणजेच अमेरिका असेल, इराण, इस्रायल असेल, तर या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू होता. तर अशा युद्धांमुळे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी बहिणींच्या खात्यामध्ये सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे लाडकी बहिणींना आता युद्ध संपल्यानंतर हे पैसे सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत. परंतु आज पहिल्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींना पैसे येतील. समोरच्या ताईला, शेजारच्या काकोला, नातेवाईकांना, तुमच्या सर्व मैत्रिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. फक्त तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे व्हिडिओ पुढच्या 2 मिनिटात सविस्तर पाहत चला. व्हिडिओ पाहिला की फायदा होत असतो, परंतु व्हिडिओ नाही पाहिला की तोटा होत असतो. अर्धवट माहिती तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाते, परंतु सत्य माहिती ही तुम्हाला 100% योग्य दिशेने घेऊन जात असते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. आता बघा लाडकी बहिणींनो, विचार करायला गेलं तर आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे आणि परवा दिवशी रविवार आहे. तर रविवारी सर्व बँकांना सुट्ट्या असतात, त्यामुळे रविवारी काय पैसे वितरित केले जाणार नाहीत. त्यामुळे लाडकी बहिणींनो, आज शुक्रवारी जास्तीत जास्त जिल्ह्यांमध्ये, उद्या शनिवारी सुद्धा जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी फेब्रुवारीचे 1500 रुपये अद्याप मिळालेले नसतील, त्यांना फेब्रुवारीचे 1500, मार्चचे 1500 असे टोटल मिळून 2 हप्त्यांचे 3000 रुपये सोडले जात आहेत. त्या लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की कोणत्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी, मार्चचे 3000 रुपये जमा होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा
लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँका सांगत आहोत, त्यामुळे जिल्हे आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचणी येऊ शकतात। जर वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचणी येऊ नयेत तर हा व्हिडिओ सविस्तर पहा। तर बघा, लाडकी बहिणींना मुख्यमंत्री फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा दिलेला शब्द पूर्ण करतात आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम सुद्धा दिलेला शब्द पूर्ण करत असतात। बघा, मागच्या 1.5 वर्षांपूर्वी शब्द देण्यात आलेला होता की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात, प्रत्येक महिन्याचा हप्ता थोडासा उशिरा का पण 100% येतच आहे। म्हणजेच हे सरकार 100% दिलेला शब्द पूर्ण करत आहे, हे सरकार देणार आहे, घेणार नाही, अशी माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा दिलेली होती। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता भरपूर उशीर झालेला आहे, भरपूर वेळ घेतलेला आहे, यापुढे तुमचा वेळ घेणार नाही, डायरेक्ट आपण आता आजच्या पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांच्या यादी सविस्तर वाचून दाखवत आहे, यासोबत सरासरी बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे, त्यामुळे जिल्हे आणि बँका पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेलं तर सध्याच्या स्थितीला अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कामे नाहीत, मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींची तारांबळ उडालेली आहे। आता बघा, पाऊस पडल्यामुळे काय होत आहे की शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चिखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। तुम्ही सुद्धा बातम्यांवरती, टीव्हीला, मोबाईलवरती किंवा पेपरला बातमी वाचलेली असेल की गावखेड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा हाहाकार उडालेला आहे। अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचं तर नुकसान झालेलं आहे, परंतु शेतकऱ्यांपेक्षा मजुरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतामध्ये मातीचा चिखल झालेला आहे। चिखल झाल्यामुळे या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना कामे मिळाना झालेली आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये चिखल झाल्यामुळे लाडक्या बहिणींची तारांबळ उडालेली आहे। तर या गोष्टींचा विचार करून या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये आता मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडले जात आहेत। कारण बघा, विचार करायला गेलं तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा वेळेवर देण्याची तयारी हे सरकार करत असतं, परंतु सरकारला दुसऱ्या योजनांचे पैसे सोडायचे असतात, सरकारच्या तिजोरीवर ते मोठ्या प्रमाणामध्ये भार असतो, त्यामुळे बहिणींना पैसे वेळेवर येत नाहीत। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सरकारकडे पैसे होते, सरकारने लगेच या ठिकाणी मंजुरी दिली आणि लगेच पैसे सोडायला सुरुवात सुद्धा केलेली होते। सध्याच्या स्थितीला पाहिला असाल्या तर लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम हे केलं जात आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। सविस्तर जिल्हे आणि बँका पहा, जिल्हे बँका पाहिल्या की फायदा होत असतो, परंतु जिल्हे आणि बँका नाही पाहिल्या की तोटा होत असतो। बघा, लाडक्या बहिणींना विचार करायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हा सगळे डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। डीबीटीचं बटन दाबल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु लाडक्या बहिणींना ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेशी लिंक नाही तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आता भरपूर वेळ झालेला आहे, आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँका सांगत आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून मार्च हप्त्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्हाला दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली जात आहे, परंतु पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर या ठिकाणी आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट सविस्तर पात्रता सांगत आहे। पात्रता लक्षात घ्या, पात्रता लक्षात घेतल्या की फायदा होईल, परंतु पात्रता लक्षात घेतले नाही की फायदा होणार नाही आणि तुम्ही परत बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा, पात्रता सांगणार आहे, परंतु सर्व मिळून किती पैसे, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणींनी आशेवरती बसू नये याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती सांगत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना 28 जून 2024 सालामध्ये सुरू करण्यात आलेली होती। आता 28 जून 2025 साल उलटून गेलेला आहे, म्हणजेच हे 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आता 28 जून 2026 येत आहे, सरासरी सांगायचं झालं तर 1.5 वर्षांपेक्षा अधिकचा काळ उलटलेला आहे। आता लाडक्या बहिणींनो, या लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। महत्त्वाच्या पात्रता, याच्यामध्ये काही जुन्या पात्रतांचा समावेश आहे, काही नवीन पात्रता आहे। तुम्ही जर जुन्या पात्रतांमध्ये आणि नवीन पात्रतांमध्ये बसत
शोधत असाल तर तुम्हाला दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. तुमची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमतील, अशा प्रकारच्या बातम्या भरपूर व्हायरल होत होत्या. परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे. कारण बहिणींची या ठिकाणी आता मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडले जात आहेत. लाडक्या बहिणींना पैसे जमवत असल्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड खुश आता होणार आहेत. बघा बँकांच्या बाहेर लाडक्या बहिणीने प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. आज पैसे जमवणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड खुश तर झालेल्या आहेत. परंतु या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत आणि पात्र बहिणींचीच प्रतीक्षा संपवली जात आहे. परंतु ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. कारण सरकारकडे तुमचा सर्व डाटा गेलेला आहे. त्यामुळे सरकारला माहिती आहे की कोणत्या बहिणी पात्र आहेत, कोणत्या बहिणी अपात्र आहेत. त्यामुळे या ठिकाणी या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष न करता तुम्ही सुद्धा पात्र आहात का हे 1 मिनिटामध्ये तपासायचं आहे. पात्र असाल तर काळजी नसावी, परंतु अपात्र असाल तर काळजी असावी. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा. बघा लाडकी बहिणींना विचार करायला गेला तर बघा ही लाडकी बहीण योजना गेम चेंजर योजना ठरलेली होते. निवडणुकीच्या अगोदर ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते. निवडणुकीमध्ये सरकारला याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे. विचार करायला गेला तर लाडकी बहीण योजनेमुळे राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आलेलं आहे. या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे, सर्व लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यासोबतच आदिती तटकरे मॅडम यांचं सरकार आलेलं आहे. विचार करायला गेला तर लाडकी बहीण योजना 100% गेम चेंजर सुद्धा ठरलेले आहे. आता आपण वेळ भरपूर घालवलेला आहे, यापुढे वेळ घालवणार नाही. लाडक्या बहिणींना भरपूर कामे असतात. शाळेच्या मुलांचा डबा असेल, धुणे भांडे असतील, घरामधील स्वयंपाक असेल, विविध कामे लाडक्या बहिणींना असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा वेळ घेणार नाही. डायरेक्ट आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत. परंतु गॅस कनेक्शनचे पैसे कोणाला मिळणार तर बघा लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी 5 नियम लावण्यात आलेले आहेत. 5 नियमांमध्ये ज्या ज्या बहिणी बसत आहेत त्यांना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. तर बघा पहिला नियम लक्षात घ्या. बघा तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष करू नका. बघा पहिला महत्त्वाचा नियम, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा नियम, तुमच्या घरामध्ये HP कंपनीचा असेल, भारत असेल, कोणत्याही कंपनीचा लिक्विड पेट्रोलियम गॅस सिलेंडर तुमच्या घरामध्ये असायला पाहिजे. यानंतर तिसरा नियम लक्षात घ्या. बघा त्या गॅसला सरासरी 6 महिने पूर्ण झालेले असायला पाहिजेत. याच्यानंतर चौथा नियम, तो गॅस तुम्ही ब्लॅकने भरत नसायला पाहिजे, तो गॅस ब्लॅकचा नसायला पाहिजे. यानंतर पुढचा नियम, बघा लाडक्या बहिणींनो सांगायचं म्हटलं तर 90% पुरुषांच्या नावावरती गॅस कनेक्शनचे असतात. त्यामुळे सरकारने काही युक्ती लावलेली आहे की गॅस कनेक्शन हा महिलांच्या नावाने असायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC केलेली असायला पाहिजे. यासोबत गॅस कनेक्शनची KYC सुद्धा केलेली असायला पाहिजे. ज्या ज्या बहिणी या सांगितलेल्या 5 नियमांमध्ये बसत आहेत त्यांना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. त्यांच्याच खात्यामध्ये या ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे वितरित केले जाणार आहेत. आता बघा लाडकी बहिणींना आता आपण बघून घेऊयात की मार्च महिन्याच्या 21 हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता, कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत. कारण मार्च महिन्याचा हप्ता हा सरसकट सोडला जाणार नाही. याच्यासाठी काही महत्त्वाचे नियम, महत्त्वाच्या पात्रता, अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. या तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर बघा लाडकी बहिणींनो या ठिकाणी आता आपण मार्च महिन्याच्या 21 हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता, नियम लावण्यात आलेले आहेत यावरती आता महत्त्वाची माहिती सांगत. आता बघा लाडकी बहिणींनो लाडकी बहीण योजनेच्या मार्चच्या हप्त्यासाठी पहिला नियम म्हणजे बघा आता काय झालेलं आहे की भरपूर सण येऊन गेलेले आहेत. या सणांमध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी 4 चाकी गाडी खरेदी केलेली आहे. जर तुम्ही 4 चाकी गाडी खरेदी केलेली असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. यानंतर दुसरी पात्रता, दुसरा नियम, बघा तुमचे वार्षिक उत्पन्न या 2026 सालामध्ये 2.5 लाखांच्या पुढे गेलेला असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. यानंतर तिसरी पात्रता, घरामधील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी
असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। याच्यानंतर पुढची पात्रता, घरामध्ये 2 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। यानंतर पुढची पात्रता, लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजेत। तर अशा काही महत्त्वाच्या पात्रता आहेत, या सर्व पात्रतांमध्ये तुम्ही बसायला पाहिजेत। बघा, राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये परभणी, बीड, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, बीड असेल, गडचिरोली असेल, नागपूर असेल, नंदुरबार असेल, असे नाशिक सर्व जिल्हे आहेत। त्यानंतर SBI बँक, पोस्ट, महाराष्ट्र ग्रामीण बँका अशा बँका आहेत। तर या सर्व बँकेमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पुढच्या 2-4 दिवसांच्या कालावधीमध्ये मार्च हप्ता वितरित होईल अशी माहिती मिळालेली आहे।